एकदम अशी चमचमीत आणि स्वादिष्ट आणि चविष्ट भाजी बनवायची असेल धाबा स्टाईल तर चला व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्यवस्थित प्रमाण व्यवस्थित सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तरी तर मी गॅसवर ठेवलेला आहे, पाणी तपलेलं आहे। तर तुम्ही म्हणाली पाणी कशासाठी ठेवलेलं आहे तर सांगते, पुढे पहा। तर पाणी मस्त असं उकळी आलेलं आहे आणि हे पाणी मी मस्त असं मसाल्यासाठी घेतलेलं आहे, कारण की मसाला मी आज यातनी उखडणार आहे। तर चला इकडे मी टमाटर आणि कांदा कापून घेते। टमाटर आणि कांदा याचे मस्त काप असे करून घ्यायचे, व्यवस्थित असे काप करून घ्यायचे आणि छान अशी मसाल्याची तयारी करायची। चला तर तुम्हाला दाखवतेस। तर पूर्ण आता टमाटर वगैरे मी कापून घेतल्यानंतर तर आपल्याला जर व्यवस्थित भाजी अशी एकदम धाबा स्टाईल प्रत्येकाला अशी चमचमीत भाजी खावी वाटते, पण कधी कधी ती होत नाही। तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा, नक्की तुम्हाला परफेक्ट अशी धाबा स्टाईल भाजी जमणार। तर बघू शकता टमाटर आणि कांदा मी उकळायला ठेवलेला आहे। तर त्यातनी टाकणार आहे शेंगदाणे, थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे आणि थोडेसे टाकणार आहे लसणच्या पाकळ्या। कसं सगळं हे आपलं खतखत आता उकळून घेणार आहे। त्यातनी आलं टाकलेलं आहे आणि थोडेसे खडे मसाले सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि 1 ते 2 विलायची सुद्धा टाकून घेतलेली आहे। हे पूर्ण व्यवस्थित उकळून घ्यायचं आणि गार होऊ द्यायचं। व्यवस्थित गार झाल्यानंतरच काढायचं, कारण की आपल्या मिक्सरच्या भांड्यात जेव्हा आपण गरम काढतो तर ते निघत नाही आणि मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता असते। तर म्हणून पूर्ण गार झाल्यानंतरच काढायचं। तर पाहू शकता हे अजून मला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। तर कारण की जेवढा आपण पेस्ट बारीक करणार तेवढी आपल्या भाजीला चव आणि सुंदर अशी आपली भाजी होणार। तर इकडे मी गंज वगैरे गॅसवर ठेवलेला आहे आणि गंजात टाकणार आहे आता थोडंसं तेल। तर तेल टाकून घेणार आहे। तर भाजी इतकी छान होणार आहे की तुम्ही अगदी घरचे तुमचे बोटं चाटून पुसून असे खातील, एवढीच स्वादिष्ट भाजी होणार आहे तुम्ही जर या पद्धतीने केली तर। आणि बघू शकता की शेवभाजी म्हटलं की कोणालाही आवडते आणि अशा पद्धतीने जर बनवली तर ते अजूनच तुमच्या भाजीच्या प्रेमात पडतील। नक्की या प्रमाणात तुम्ही भाजी करून पहा। तर आपलं तेल मस्त तापलेलं आहे, तर थोडंसं आता मी जिरं टाकून घेणार आहे। जिरं टाकणार आहे आणि नंतर मस्त मोहरी थोडीशी पूर्ण असं तळतळू द्यायचं। नंतर टाकणार आहे त्यातनी मसाला। तर पाहू शकता मसाला जो आपण काढलेला होता मस्त अशी बारीक पेस्ट केलेली आहे आणि मस्त त्यातनी टाकून घेणार आहे। तर इकडे पाहू शकता थोडंसं टमाटरची प्युरी कशी, तर शेवभाजीला टमाटर जास्त पाहिजे, तर मग मी ती 2 टमाटे घेतले, 1 उकडून घेतलं आणि एकाची प्युरी करणार आहे। तर ती प्युरीसुद्धा मस्त तेलात अशी होऊ देणार आहे। जे आपण टमाटरची पेस्ट केलेली आहे ते एकदम तेलात होऊ देणार आहे। नंतर त्यातनी थोडंसं मसाला वगैरे पाणी आणि मस्त असे मसाले टाकणार आहोत। तर मस्त गरगरं असं फिरून घ्यावं, कारण तेल सुटेपर्यंत मसाला आपला झाला तेव्हाच आपल्या भाजीला चव अशी छान उतरते। तर आता थोडंसं टाकणार आहे मी हळद। तर पाहू शकता मसाला किती मस्त असा आपला छान झालेला आहे। तिकडे बघा माझ्या पोळ्या वगैरे टाकून झालेल्या आहेत, पण भाजीच बाकी होती कारण की लाईट नव्हती, म्हणून मग भाजी करायला सुद्धा उशीर झाला। तर आता चवीनुसार मीठ टाकणार आहे, थोडीशी हळद टाकणार, मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण की आपण शेवाची भाजी करत आहोत, त्याला पण थोडंसं हे असते। तर मिरची पावडरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि धने पावडर वगैरे सगळी मी अशी काढून घेतलेली होती, तर त्यासाठी मी वरून जास्त काही मग मसाला काही घेतलेला नाही। तर पाहू शकता मस्त अशी रंग बघू शकता किती छान आलेला आहे आपल्या भाजीला। रस्सा छान झाला की त्यातनी शेव सोडले की एकदम छान आणि
चवदार अशी पूर्ण भाजी लागते। तर पाहू शकता प्रमाण फक्त व्यवस्थित ठेवायचं। भाजी एकदम साधी आणि सोपी भाजी आहे। अशीच भाजी मस्त तेल सुटेपर्यंत मसाला आणि थोडासा खडा घरचा जो मसाला आहे तो टाकणार आहे। आता मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता थोडंसं आपण त्याने टाकणार आहोत पाणी। तर पाणी टाकून आपल्याला जेवढे आपल्या घरात मेंबर आहेत तेवढ्या सोबतून जे आपण हिशोबाने करू शकतो। मला 2 ते 3 माणसासाठी भाजी बनवायची आहे म्हणून मी एवढी बनवलेली आहे। तर पाहू शकता मस्त असा रस्सा आपला तयार झालेला आहे आणि उकळी छान फुटलेली आहे। तर जास्त तर्री आलेली नाही ना कमी पण आली नाही, मीडियम अशी आपली भाजी तयार आहे। आता मस्त शेव टाकून घेणार आहे। तर पाहू शकता शेव याच पद्धतीने असे वापरायचे, जास्त जाड नाही वापरायचे। या पद्धतीने जर शेव वापरले छान भाजी होते। तर चला तुम्हाला आता प्लेटमध्ये काढून दाखवते। बघा किती छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे। जेवढी छान दिसते तेवढी छान खायला सुद्धा झालेली आहे। चला तर आपली आता भाजी तयार आहे। त्यातनी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी। तर मस्त कोथिंबीर टाकून गार्निशिंग करणार आहे। तर कशी वाटली भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जरासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहू शकता एकदम आपली भाजी अशी छान तयार झालेली आहे। चला तर या सर्वांनी भाजी खायला। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला सर्वांना बाय।